नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतेय। दिवाळी जवळ येते तर भरपूर आपल्या दिवाळीसाठी फराळाच्या रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत। तर आता आपण बुंदीचा लाडू एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खूप जबरदस्त टेस्टी एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे आणि खूप छान हा लाडू बनलेला आहे। तर नक्की ही रेसिपी तुम्ही या दिवाळीला ट्राय करावी। बुंदीचा लाडू बनवण्यासाठी एक मोठा बाउल घेतलाय। त्यामध्ये बाजारातनं जे विकतचं असतं बेसन ते मी अर्धा किलो बेसन इथं घेतलेलं आहे। बेसन आपण चांगलं चाळून घ्यायचंय। त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण बुंदीसाठी पीठ भिजवून घेणार आहोत। तर हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही पाहिजे आणि जास्त आपल्याला पातळही बनवायचं नाहीये। तर त्यासाठी आपण थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून त्याचा थिकनेस मेंटेन करता येईल। आणि थोडं थोडं पाणी घातल्यामुळे त्याच्या गुठळ्या ज्या असतात त्याही आपल्याला व्यवस्थित मोडता येतात। एकदम स्मूथ असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय। तुम्ही पाहता एकदम स्मूथ असं बॅटर झालेलं आहे। थोडंसं घट्ट वाटतंय, अगदी थोडंसं मी परत पाणी थोडं ऍड करतेय आणि एखाद मिनिट अजून व्यवस्थित ते आपण हलवून घेतोय। इथे अजून एखाद मिनिट आपण हलवून घेतोय। खूप छान असं व्यवस्थित आपलं बॅटर जे काय आहे मिश्रण ते बनलेलं आहे। थोडी तयारी करून घ्यायची अगोदर। ताटावरती टिश्यू पेपर मी घेतलेले आहे जेणेकरून जी बुंदी आपण तळून घेतोय ती आपण या टिश्यू पेपर वरती घेणार आहोत। तसंच हा झारा लागतो बुंदी पाडण्यासाठी। हा भांड्याच्या दुकानामध्ये इझी अवेलेबल असतो। साधारण 150 ते 200 पर्यंत हा झारा मिळतो। पण घरामध्ये जो आपण तळण्याचा झारा असतो तो किंवा अशी किसनी तीही तुम्ही वापरू शकता। बुंदी तळण्यासाठी आपण एका गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। दुसऱ्या गॅसवरती आपण पाक तयार करण्यासाठी ठेवत आहोत। तर मोठ्या कढईमध्ये मी इथं 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आपण इथे साखर ऍड केली आहे। जेवढं बेसन असतं तेवढीच आपल्याला साखर घ्यायची असते। यानंतर साखर बुडेल इतकं आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत आणि मीडियम फ्लेम वरती आपण गॅसची फ्लेम ठेवून मधून मधून आपण पाक हा हलवणार आहोत। दुसऱ्या बाजूला आपण बुंदी तळून घेत आहोत। तर आता आपण इथं तेल तापले का बघूया। तेल चांगलं तापल्यानंतर एकदम कडकडीत आपल्याला तेल तापवून घ्यायचंय। तेल तापल्यानंतर हाय फ्लेम वरच आपण इथे गॅस ठेवायचा आहे। गॅसची फ्लेम कमी करायची नाहीये, नाहीतर बुंदी चांगली पडत नाही, चपटी पडते। तर चांगली गोलाकार मोत्यासारखी बुंदी हवी असेल तर गॅस फुल फ्लेम वर हवाय। तो झारा जो आहे त्याच्यावरती मी पळीच्या साहाय्याने पीठ काढून घेतलंय आणि आपण ती पळी त्या झाऱ्यावरती गोल गोल फिरवणार आहोत। तेव्हा तुमच्या लक्षात येईल खाली छान मोत्यासारखे मस्त बुंदी आपली तयार होतीये, पडतीये। तर साधारण जेवढी त्या कढईमध्ये बुंदी मावेल इतकीच आपल्याला पाडून घ्यायची। जास्त बुंदी पाडायची नाही, नाहीतर मग एकावर एक बुंदीचे थर लागल्यामुळे ती व्यवस्थित तळली जात नाहीये। तुम्ही पाहताय बुंदी छान अशी मस्त मोत्यासारखी दिसतीये। हाय फ्लेम वरतीच गॅस ठेवून आपल्याला ही तळून घ्यायची। जास्तीत जास्त 1 मिनिट लागतो, जास्त वेळ लागत नाही। तर अगदी एखाद मिनिटामध्ये बुंदी आपण लगेच त्या पेपर जो आपण ताटावरती घेतलाय त्यावरती ही बुंदी आपण काढून घेणार आहोत। जेव्हा आपण बुंदी तळून बाजूला काढतो तेव्हा ती व्यवस्थित झटकून घ्यायची आहे। त्यातनं बऱ्यापैकी सगळं तेल निघालं पाहिजे याची काळजी आपण घेणार आहोत। तुम्ही पाहताय कलर वगैरे आपल्याला चेंज करायचा नाहीये। साधारण थोडंसं खडखडीत झाली की आपल्याला समजून येतं की बुंदी आता व्यवस्थित तळलेली आहे। तेव्हा आपण ही बुंदी बाजूला काढून घेऊया। खूपच मस्त बुंदी तयार झालेली आहे। जेव्हा प्रत्येक वेळेस आपण बुंदी पाडण्यासाठी झारा घेतोय तेव्हा तो स्वच्छ धुवून स्वच्छ कपड्यांनी पुसूनच तो वापरावा। म्हणजे त्याचे जे छिद्र असतात ते ओपन होतात आणि व्यवस्थित पुढचं जे आपण बॅच तळणार आहोत ती व्यवस्थित पडते। जर तुम्ही तसाच बुंदीचा झारा वापरलात तर ते बुंदीचा आकार जो आहे जी नेक्स्ट टाइम आपण पाडतोय ती नीट जमणार नाही। तर जेव्हा जेव्हा मी बुंदी पाडतीये तेव्हा त्याच्या अगोदर व्यवस्थित धुवून पुसून तो झारा वापरतीये। तर परत एकदा तुम्ही पाहताय बॅटर त्याच्यावरती घेऊन मी अलगद हाताने आपण तो जो चमचा आहे तो फिरवतोय। खाली छान अशी आपली बुंदी पडतीये। तर बुंदी पाडणं हा काही मोठा विषय नाहीये। तर तुम्ही ट्राय केलात तर नक्की ही रेसिपी तुम्हाला जमेल आणि बुंदीचे लाडू तुम्ही या दिवाळीला नक्की करू शकाल। पण तुम्हाला ट्राय करणं जरुरी आहे। खूप सोपी अशी पद्धत आहे। व्यवस्थित पीठ आपलं तयार झालं पाहिजे जेणेकरून ती बुंदी गोलाकार आणि एकदम परफेक्ट आकारामध्ये ती खाली पडेल। तर जर ते बॅटर नीट जमलं नाही तर तो प्रकार घडू शकतो।
तर बॅटर एकदम परफेक्ट जमवायचंय आणि व्यवस्थित आपण हाय फ्लेम वरती ही बुंदी तळून घेणार आहोत. इकडे आपली सगळी बुंदी तयार झालेली आहे आणि दुसरीकडे आपण पाक हलवत आहोत मधून मधून, त्यालाही उकळी आलेली आहे. या ठिकाणी आपण एका छोट्या पॅन मध्ये 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे. या तुपामध्ये मी काही काजूचे काप आहेत ते मी ऍड करतेय आणि हे काजू जे आहेत ते आपल्याला थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि फ्राय झालेले काजू आपण जी बुंदी तळून घेतलीये त्यावरती ऍड करणार आहोत. बुंदीसाठी आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे. तर आपण हलवताना पळीचा जो खाली आपण ड्रॉप सोडतोय त्या ड्रॉपला चेक करायचे की एक तार दिसतीये का. जेव्हा तार दिसेल तेव्हा आपण गॅस बंद करणार आहोत. तर तुम्ही आता पाहताय पळीला मी ड्रॉप खाली सोडतीये, आपल्याला एक तार दिसतीये बारीकशी आणि यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड ऍड केली. चुकून तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झालाय. अर्धा चमचा वेलची पूड ऍड केल्यानंतर माझ्याकडे खायचा ऑरेंज कलर आहे तो मी अगदी चिमूटभर इथं ऍड करतेय. जास्त कलर घालू नका, नाही तर मग ते आर्टिफिशियल असे लाडू दिसतात. तर नॅचरल कलर येण्यासाठी अगदी थोडासा कलर मी इथे ऍड केलेला आहे. आपण इथे गॅस बंद करतोय. पटकन आपण कलर मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये सगळी बुंदी ऍड करतोय, कारण गरम पाकामध्ये आपण जेव्हा बुंदी ऍड करतो तेव्हा तो पाक व्यवस्थित त्या बुंदीमध्ये मुरतो. म्हणून पाक थंड होऊन द्यायचा नाहीये, एकदम गरम पाकामध्येच आपण फटकन सगळी बुंदी ऍड केलीये. बुंदी ऍड केल्यानंतर आपण थोडं मिक्स करून घ्यायचंय आणि आपण थोडी ती बुंदी दाबून ठेवणार आहोत. जसं की चमच्याच्या साहाय्याने सगळी अशी प्रेस करून आपण ती खाली अशी त्या कढईमध्येच दाबून ठेवायची आहे आणि वरतून आपण झाकण लावणार आहोत. जेव्हा आपण झाकण लावतोय तेव्हा ती बुंदी चांगली पाकामध्ये मुरते. अर्ध्या तासासाठी आपण ही बुंदी त्या पाकामध्ये झाकून ठेवायची आहे. इथे अर्धा तास झालेला आहे. पाक अजूनही कोमट आहे. तर कोमट पाक आपण एकदा चमच्याच्या साहाय्याने सगळा मिक्स करून घेऊया आणि अगदी पटकन आपल्याला इथे लाडू बांधायचे आहेत. जसं पाक थंड व्हायला लागतो तसं ते लाडू बांधणं फार अशक्य होतं, कारण मग ती बुंदी कोरडी पडायला लागते. म्हणून जेव्हा त्याच्यामध्ये कोमटपणा आहे तेव्हाच आपण एकदम फटफट ते लाडू बांधून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहताय खूप छान टेस्टी आणि भन्नाट अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. छानशे लाडू मी बांधून घेतेय. हाताला हवं तर तुम्ही तूप किंवा पाणी लावू शकता आणि हे लाडू वळून घेऊ शकता. तर खूपच जबरदस्त ही रेसिपी झालेली आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा. मस्त भन्नाट लाडूसाठी एक नक्की तुम्ही लाईक करू शकता आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईबचं एक रेड कलरचं बटन आहे ते तुम्ही प्रेस करावं. त्या साईडला एक बेल बटन येतं तेही तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळतं. आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला शेअर करू शकता. अशा पद्धतीने तुमची दिवाळी सुख समृद्धीची आणि आरोग्यदायी जाओ हीच इच्छा. तर हॅपी दिवाळी आणि छान छान रेसिपी बनवून तुम्ही ही दिवाळी खूप छान प्रकारे साजरी करावी. धन्यवाद.